नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये केली जाणारी सजुरीची रेसिपी पाहणार आहोत। सातारा जिल्ह्यामध्ये लग्नाच्या रुखवतासाठी किंवा नव्या नवरीची सासरहून किंवा माहेरहून पाठवणी करताना बुत्तीच्या स्वरूपामध्ये सजुरी दिली जाते। ही सजुरी आपण नेहमीच्या तांदळापासून करू शकतो किंवा रायाचे जे स्पेशल तांदूळ भेटतात त्यापासूनही करू शकतो। तर परंपरागत पद्धतीमध्ये रायाच्या तांदळापासून ही सजुरी केली जाते। तर अशाच रायाच्या तांदळापासून आज आपण तोंडात टाकताच विरघळणारी सजुरी करणार आहोत। चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण सजुरीसाठी लागणारे सारण तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी पाव किलो राळे घेतलेले आहेत। हे राळे तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळू शकतात। तुमच्याकडे जर हे राळ्याचे तांदूळ उपलब्ध नसतील तर तुम्ही रेशनचे तांदूळही इथे वापरू शकता। त्याही सजुऱ्या खायला खूप छान लागतात। तर इथे मी हे राळ्याचे तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। तर इथे हे तांदूळ एका भांड्यामध्ये घालून घेतल्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। हे तांदूळ एकदम बारीक असल्यामुळे यामध्ये खडे वगैरे असण्याची शक्यता असते, त्यामुळे चांगले निवडूनच घ्यायचे आहेत। 2 पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामधील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी या चाळणीवरती हे तांदूळ ओतून घेत आहे। 5 मिनिट तरी आपल्याला हे तांदूळ असेच या चाळणीवरती पाणी चांगलं निथळेपर्यंत ठेवून द्यायचे आहेत। 5 मिनिटांनंतर यामधील पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे। आता आपल्याला हे तांदूळ थोड्या वेळासाठी सुकवत ठेवायचे आहे। त्यासाठी इथे मी टॉवेल अंथरलेला आहे। तर हे तांदूळ या टॉवेलवरती ओतून एकदम पातळ असे पसरवून घेऊया। हे तांदूळ उन्हामध्ये अजिबातही सुकवायचे नाहीत। हवे असेल तर तुम्ही फॅनच्या हवेमध्येही सुकवू शकता। तांदूळ लवकरात लवकर सुकण्यासाठी एकदम पातळ असे संथरून घ्यायचे आहेत। हे तांदूळ आपल्याला एकदम 100% न सुकवता 90% सुकवून घ्यायचे आहेत। अगदी किंचितसे ओलसर असेच आपल्याला हे तांदूळ हवे आहेत। जवळपास पाऊण तासानंतर इथे मी तांदूळ सुकत घातलेले होते। तुम्हाला तांदूळ सुकवण्यासाठी कमी जास्त वेळ लागू शकतो। तर पाऊण तासानंतर इथे हे तांदूळ कोरडे झालेले आहेत, परंतु पूर्णपणे 100% सुकवलेले नाहीत। आता आपल्याला हे तांदूळ एकदम मंद आचेवरती एका जाडबुडाच्या कढईमध्ये घालून भाजून घ्यायचे आहेत। हे तांदूळ आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्येही भाजायचे नाहीत, नाहीतर सजुरी खाताना कडवट लागू शकते। तसेच ते कच्चेही ठेवायचे नाहीत। जवळपास 5-1 मिनिटानंतर इथे तांदूळ बरेचसे कोरडे झालेले आहेत, परंतु अजून आपल्याला थोडेसे हे भाजून घ्यायचे आहेत। रायांचा अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। तर जवळपास 8 ते 10 मिनिट एकदम मंद आचेवरती तांदूळ भाजून घेतल्यानंतर इतपत यांना कलर आलेला आहे। आता हे तांदूळ बाहेर काढून म्हणजे एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत। तांदूळ पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आटा चक्कीमधून बारीक असे दळून आणायचे आहेत। हे तांदूळ तुम्ही आटा चक्कीवरती न दळता मिक्सरवरती दळून चाळीची चाळण असते त्यामधून ते पीठ चाळून घेतलं तरीही चालू शकेल, परंतु मी हे राळे आटा चक्कीमधून बारीक दळून घेतलेले आहेत। हे तांदळाचं पीठ आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे। तर इथे मी एक मोठी वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच हे राळ्याचं पीठ घेतलेलं आहे। जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला इथे बारीक चिरून घेतलेला गूळ वापरायचा आहे, त्यामुळे इथे पीठ मोजूनच घ्यायचं आहे। तर हे पीठ एका पातेल्यामध्ये घालून घेऊया। 1 वाटी पिठासाठी इथे 1 वाटी बारीक चिरून घेतलेला सेंद्रिय गूळ घेतलेला आहे। हा गूळ आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून अगदी पाव वाटीला कमी इथे पाणी वापरायचं आहे, खूप जास्तही पाणी वापरायचं नाही। त्यानंतर हे पातेलं गॅसवरती ठेवून गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे। इथे हे गुळाचं पाणी एका गाळणीमधूनही गाळून घेतलेलं आहे। तर या पिठामध्ये हे पाणी थोडं थोडं करून घालून घेऊया। एकसाथ आपल्याला यामध्ये खूप सारं पाणी ओतायचं नाही, लागेल इतपतच पाणी घालून घ्यायचं आहे। जेव्हा आपण रेशनच्या तांदळापासून सजुऱ्या बनवतो त्या सारणासाठी खूप जास्त गुळाचं पाणी लागतं, परंतु ह्या रायाच्या पिठाने खूप जास्त पाणी शोषून घेतलेलं नाही। तर यामध्ये पाणी घातल्यानंतर थोडंसं गुळाचं पाणी शिल्लक राहिलेलं आहे। हे पाणी आपण तसंच ठेवून देणार आहोत। दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला जर गरज असेल तरच आपण या सारणामध्ये जवळपास 10 ते 12 तासांसाठीच म्हणजेच एका रात्रीसाठी आपल्याला हे मिश्रण भिजत ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी सजुऱ्यांच्या पारीसाठी पीठ मळून घेऊया। त्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी मैदा, चवीनुसार मीठ, पाव वाटीपेक्षा सुद्धा कमी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आपल्याला यामध्ये खूप जास्त तेलही वापरायचं नाही मोहन म्हणून। इथे खूप जास्त प्रमाणामध्ये तेल जर वापरलं गेलं तर सजुऱ्या तेलकट होऊ शकतात। इथे मी ज्या वाटीने रवा व मैदा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने पाव वाटीपेक्षा सुद्धा कमी तेल याचा वापर केलेला आहे। हे तेलाचं मोहन ह्या पिठाला चांगलं चोळून घेऊया। इथे या पिठाचा एक गोळा तयार होत आहे, म्हणजेच आपण यामध्ये जे तेलाचं मोहन घातलेलं आहे ते एकदम परफेक्ट पडलेलं आहे। तेल पिठाला चांगलं चोळून घेतल्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून किंचितसा सैलसर असा हा गोळा मळून घेऊया। यामध्ये आपण बारीक रव्याचा वापर केलेला असल्यामुळे रवा भिजण्यासाठी थोडं जास्त पाणी लागतं, त्यामुळे इथे आपल्याला थोडंसं सैलसरच पीठ मळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही मैद्याऐवजी नुसत्या रव्याच्या सजुऱ्या केल्या तरीही चालू शकेल, त्याही सजुऱ्या खूप छान तयार होतात। तर किंचितसा सैलसर असा इथे हा गोळा मळून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून जवळपास 2 तासासाठी ही कणिक भिजत ठेवून देऊया।
2 तासानंतर इथे ही कणिक छान भिजलेली आहे. आपल्याला ह्या सजुऱ्या कडक न करता एकदम खुसखुशीत बनवायच्या आहेत. त्यासाठी 5 मिनिट तरी आपल्याला ही कणिक छान अशी आपटून घ्यायची आहे, म्हणजे एकदम मऊसूत अशी बनवायची आहे. कणिक 5 मिनिट चांगली आपटल्यानंतर एकदम मस्त अशी मऊसूत बनलेली आहे. आता याचे लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे गोळे तोडून घेऊया. सजुरे लाटायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही. फक्त हे दोन्ही प्रकारचे गोळे तयार करायला व ते भरण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. इथे मी थोडेसेच गोळे तोडून घेतलेले आहेत व बाकीची कणिक झाकून ठेवलेली आहे. जवळपास 12 ते 15 तासानंतर म्हणजे एका रात्रीनंतर इथे आपलं हे सारणही छान तयार झालेलं आहे. यामध्ये आपण एक्स्ट्राच्या गोळ्याच्या पाण्याचा अजिबातही वापर केलेला नाही. पारीच्या गोळ्यांपेक्षा किंचितसे छोट्या आकाराचे गोळे इथे आपल्याला हे तोडून घ्यायचे आहेत. इथे या सारणामध्ये तुम्ही वेलची पूड किंवा जायफळ पूडही घालू शकता. इथे आपले हे सारण एकदम छान तयार झालेलं आहे. परंतु तुमच्याकडून जर चुकून सारण थोडंसं पातळ झालं तर त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करू शकता. थोडेसे गोळे तयार करून झाल्यानंतर सजुऱ्या लाटायला घेऊया. इथे मी थोडासा मैदाही घेतलेला आहे. या पारीच्या गोळ्याला थोडासा वाटीचा आकार देऊन यामध्ये हा सारणाचा गोळा ठेवून देऊया व ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीमध्ये पुरण भरतो अगदी त्याचप्रमाणे इथे या गोळ्यामध्ये सारण भरायचं आहे व त्याचं तोंड चांगलं बंद करायचं आहे. अशा प्रकारे राहिलेल्या सर्व गोळ्यांमध्ये हे सारण भरून घेऊया. तसेच यामध्ये सारण भरल्यानंतर एक्स्ट्राची जी कणिक असते तीही काढून टाकायची आहे. नाहीतर कणिक तशीच ठेवून दिली तर एकीकडे सारण व एकीकडे नुसतीच कणिक राहू शकते. आता आपण सजुरे लाटायला घेऊया. इथे मी सजुरे लाटण्यासाठी सुद्धा थोड्याशा मैद्याचा वापर करणार आहे. आपल्याला ही सजुरी एकदम हलक्या हाताने कडेकडेने लाटून घ्यायची आहे. ही सजुरी खूप जास्त पातळही करायची नाही व खूप जास्त जाडही ठेवायची नाही. तर इथे थोडीशी जाडसर अशी ही सजुरी लाटून घेतलेली आहे. थोड्याशा सजुऱ्या लाटून घेतल्यानंतर सजुऱ्या तळून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये तेल हलकंसं गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये ही सजुरी सोडून घेऊया व मध्यम आचेवरती सजुऱ्या तळून घेऊया. 2 ते 3 वेळा सजुरी उलटपालट केल्यानंतर दोन्ही बाजूने हलकासा रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया. आपल्याला ह्या सजुऱ्या एकदम कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायच्या नाहीत. तर अशा प्रकारे इथे मी थोड्याशा सजुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. इथे तुम्हाला पाहता क्षणीच अंदाज आलेला असेल की सजुऱ्या किती छान तयार झालेल्या आहेत. एकदम खुसखुशीत अशा बनलेल्या आहेत. तसेच या सजुऱ्यांमध्ये सारणही अगदी शेवटपर्यंत पोचलेलं आहे व विशेष करून ह्या सजुऱ्या अजिबातही तेलकट झालेल्या नाहीत. पाव किलो राळ्याच्या तांदळापासून जवळपास 20 ते 22 मध्यम आकाराच्या सजुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे केलेल्या सजुऱ्या नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.